नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान असतान। आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट फ्लफी इडलीची रेसिपी। चला तर मग सुरू करूयात। त्यासाठी येथे एका पातेल्यामध्ये मी 4 वाट्या राशनचे तांदूळ घेतले आहेत आणि 1 वाटी उडद डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळ आणि तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला साधारणतः 5 ते 6 तास हे रेस्ट करायला ठेवायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकून। 6 तासानंतर साधारणतः ज्या वाटीने आपण तांदूळ आणि उडद डाळ घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला पोहे भिजत घालायचे आहेत, साधारणतः 5 ते 10 मिनिटं आधी। त्यानंतर सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर याला 10 ते 12 तास आपल्याला फर्मेंटेशनसाठी द्यायचे आहेत। थंडी असेल तर मे बी जास्त टाईम लागतो, पण उन्हाळ्यामध्ये 10 ते 12 तासामध्ये छान असं फर्मेंटेशन होतं। आणि इथे पहा आपलं पीठ किती मस्त फुगलेलं आहे। त्यानंतर चवीपुरतं आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इडलीच्या भांड्याला त्यानंतर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर जे बॅटर आहे इडलीचं ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात। तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ पोस्ट केला की लगेच नोटिफिकेशन भेटत जातील। त्यानंतर मी ते इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि नंतर इडली करायला ठेवली आहे। इडली होत आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू। चला, त्यासाठी येथे मी एक ओला नारळ घेतला आहे। ओल्या नारळाचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। मिक्सरमध्ये ओला नारळ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे मिश्रण। त्यानंतर एका बाउलमध्ये मी हे सर्व चटणीचं मिक्सचर काढून घेतलं आहे। तोपर्यंत आपण तडका तयार करू। तडका तयार करण्यासाठी मी इथे तेल टाकलं आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आणि उडदाची डाळ मी इथे 1 टेबलस्पून टाकली आहे। त्यानंतर गॅस बंद करून कढीपत्ता टाकून घ्यायचा। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं। तुम्हाला हवं असेल तर थोडीशी तुम्ही साखरही ॲड करू शकता। तोपर्यंत इथे आपली इडली पण छान झाली, तुम्ही पाहू शकता। आपली इडली छान झालेली आहेत आणि छान आपली इडली फुगली पण आहे। आणि इथं थोडंसं थंड झाल्यानंतर मी इडल्या काढून घेतल्या आहेत। छान आपल्या इडल्या निघत आहेत। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा।